नमस्कार, मी देवा चपटे. आपलं DC9 मराठी न्यूज मध्ये स्वागत आहे. भटक्या कुटुंबातील वंचित घटकातील पालावरची शाळेमध्ये आज परिणिती ताई ढोरे यांनी सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा केलाय. कुठलाही आवेढावे खर्च करता, व्यर्थ खर्च न करता सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा केलेला पाहायला मिळते. आपण पाहितलं तर आजकाल मोठमोठाले राजकीय नेते असतात, व्यर्थ खर्च करतात, आवेढावे खर्च करतात आणि वाढदिवस साजरा करतात, पैशाची उधळण करतात. तसं कुठेही न करता एक सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी वाढदिवस साजरा केलेला पाहायला मिळतोय. आपल्यासोबत स्वतः ताई आहेत. ताई, काय सांगसाल, कशा प्रकारे तुम्हाला ही संकल्पना डोक्यात आली आणि काय आनंद आहे तुमच्यामध्ये आता सध्या, काय उत्साह? ऍक्च्युली मी सहज इथे आली होती पालावरच्या शाळेला भेट देण्याकरिता. राहुले सर हे माझ्या परिचयाचे आहेत. सहज आली आणि मला इथे खूप मोठ्या प्रमाणात भटक्या विमुक्त जमातीतील विद्यार्थी जमा झालेले दिसले. मग सहज कल्पना आली की या मुलांना आपण थोडंसं मदत करायला पाहिजे. आणि या कल्पनेतून मग माझ्या मुलाचा 27 नोव्हेंबरला वाढदिवस होता. त्या वाढदिवसानिमित्त मी ते औचित्य साधून इतरत्र खर्च न करता, मोठ्या मोठ्या पार्ट्या न देता 5वा वाढदिवस मी या गरीब चिमुकल्यांसोबत साजरा करण्याचं ठरवलं. ही कल्पना मी माझ्या हजबंडला दिली. त्यांनी पण सहमती दर्शवली की छान आयडिया आहे तुझी. तर मी त्यांना सांगितलं की बाबा आता थंडीचे दिवस आहेत आणि या थंडीच्या दिवसामध्ये स्वेटर त्यांना खूप उपयोगी पडतील. मग त्यांनी पण होकार दर्शवला आणि मग आमच्या संकल्पनेतून आम्ही इथे 27 नोव्हेंबर म्हणजे कालच्या दिवशी माझ्या बाळाचा बर्थडे, ह्यांच्यासोबत यांना गोडधोड देऊन, नाश्त्याचं देऊन आता आम्ही यांच्यासोबत स्वेटर पण वाटप करणार आहोत. थंडीचे दिवस आहेत, तुम्ही पोलीस डिपार्टमेंट मध्ये काम करता, एका चांगल्या पोस्टवर आहात, API आहेत ना वाटते, तर चांगल्या पोस्टवर आहात. तुम्ही ही सामाजिक उपक्रम राबवल्यामुळे आता समाजामध्ये एक चांगला मेसेज जाईल. नागरिकांना काय आव्हान असेल? आता थंडीचे दिवस आहेत, तुम्हाला लक्षात आलं, तुम्ही अधिकारी असल्यामुळे तुम्ही समाजामध्ये वावरता. काय सांगसाल नागरिकांना? नागरिक तर मोठमोठ्या आवाढावा खर्च करतात, वाढदिवस साजरा करतात. माझा मेन उद्देश तोच आहे की इतरत्र खर्च न करता अशा गरजू विद्यार्थ्यांना आपण कुठेतरी एक समाजाचं देणं लागतं, म्हणून कुठेतरी आपण त्यांना उपयोगी पडायला पाहिजे. मी या पोस्टवर आहे किंवा माझे हजबंड सुद्धा API आहेत. तर आमच्याकडे जी काही आहे कॅपॅसिटी, तर त्याच्यामधून काही थोडंसं फुलाची पाकळी का होईना आम्ही यांना मदत करायला हवी अशी आमची संकल्पना होती. त्यातून आम्ही यांना मदत केली आणि समाजाला माझं सांगणं हेच आहे की आपण जसं सण साजरे करतो किंवा आपल्यासाठी जसं स्वप्न रंगवतो, तसं ह्या मुलांसाठी सुद्धा आपण काहीतरी देणं लागतो. त्या याच्यातूनच संकल्पनेतून मी इथे येऊन यांना गोडधोड दिलेला आहे आणि यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे त्यानेच माझं मन खूप तृप्त झालेलं आहे. खूप छान वाटलं मला यांचा आनंद पाहून. विशेष म्हणजे हे मी पहिल्या दिवशी आले त्या दिवशी खूप गोंधळ करत होते, पण माझ्या एका आवाजात आता पिन ड्रॉप सायलेंट होतो इथे. मला 2-3 माझ्या येण्या जाण्याने त्यांच्या मनामध्ये मी एवढं माझं घर बनवून घेतलेलं आहे. म्हणजे मीन्स यांच्या मनामध्ये माझ्यासाठी एक स्थान निर्माण झालेलं आहे. कोणताही मुका प्राणी असू देत, त्यांना सुद्धा आपण जवळ केल्यास ते होतात. हे तर माणूस आहेत. त्यामुळे समाजातील इतर घटक असोत, अधिकारी असोत, पदाधिकारी असोत, राजकारणी असोत, त्यांनी आपल्या असं काही जे हे असेल आपल्या सहवासात त्यांना घ्यायला पाहिजे. वाढदिवस म्हणा किंवा इतर जे तुमच्या संकल्पना आहे त्यांच्यासाठी थोडंफार 30% का होईना आपण यांच्यासाठी राबवायला पाहिजे आणि आपल्या प्रवाहात, आपल्या सुखामध्ये यांना सामील करून कुठेतरी आनंदाचे दिवस दाखवायला पाहिजे. एवढंच माझं सांगणं. नक्कीच. तर आपण पाहितलं असेल, या होत्या परिणितीताई ढोरे मॅडम. वसमत शहर पोलीस स्टेशन मध्ये API म्हणून ते काम करतात. एक सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केलाय. कुठेही व्यर्थ खर्च न करता पैसे या वंचित घटकातील विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी वाढदिवस साजरा केलाय. त्यांनी सामाजिक उपक्रम वाढदिवस साजरा केल्यामुळे इतरांपुढे एक आदर्श देखील उभा राहिलेला पाहायला मिळतोय आणि त्यांचं सर्वत्र कौतुक देखील होताना पाहायला मिळतोय. देवा चपटे, DC9 मराठी न्यूज, वसमत, हिंगोली.